मार्केटिंगच्या फनेलमध्ये कस्टम अवेअर झाला की तो इन्फ्लुएन्स होतो आणि इन्फ्लुएन्स झाला की तो कन्सिडर करायला सुरू करतो. नंतर तो कंपॅरिझनच्या मूडमध्ये आल्यानंतर तो कन्व्हर्ट होतो. एकदा का तुमच्या फनेलशी जोडला गेला की त्याला तुमच्याबद्दल ट्रस्ट निर्माण होतो आणि नंतर तो परत तुमचा बिझनेस करायला लागतो आणि नंतर तो रिलेशन तुमच्याशी बिल्ड करायला लागतो. तुमच्याशी नंतर तो कायम एंगेज होऊन तो तुमचा लॉयल कस्टमर होतो. ही झाली मार्केटिंगची ती प्रोसेस आहे. ही झाली. आणि नंतर ह्या मार्केटिंगच्या फनलची टेक्नॉलॉजी. हीच टेक्नॉलॉजी तुम्ही जर निजी जीवनातसुद्धा दररोज वापरले तर तुम्हाला नक्कीच 100% रिझल्ट मिळेल, यात दुमत नाही. प्रत्येक बिझनेसमॅननी स्वतःचे मार्केटिंग फनेल बनवणे आवश्यक आहे. तुम्ही जर नाही बनवले तर तुम्ही दुसऱ्या कुणाच्या फनेलचा घटक व्हाल आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुमचे फनेल बनवायचे आहे. त्यामुळे तुमच्या कस्टमरची जर्नी कळेल. कारण मार्केटिंगमध्ये डिजिटल मार्केटिंग इज अबाउट अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर अँड ह्युमन पॅटर्न. हे केलेस तरच कस्टमर तुमच्या मायाजलामध्ये अलगत येईल व इन्फ्लुएन्स होईल, एंगेज होऊन बिझनेस करेल. एकदा का कस्टमर बनला तर त्याला ॲट्रॅक्ट, ऑफर्स, बोनस देऊन बिझनेसमध्ये तुमचा लॉयल कस्टमर बनवायचा आहे. त्याच्याशी एंगेज व्हायचे आहे. त्याच्याशी संपर्कामध्ये राहून त्याच्याशी फोन वरचेवर करून ते रिलेशन बिल्ड करायचे आहे. बिझनेस सोडण्याचा जर काही कुणी तुमच्या कस्टमरने विचार केला तर परत तुम्हाला त्याला सोडायचे नाही. त्याच्याशी तुम्ही लॉयल व्हायचे आहे. तुम्ही आता जर डिजिटल मार्केटिंगचे उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त केले आहे आणि तरबेज झाला आहात आणि ही टेक्नॉलॉजी वापरूनच तुम्ही ते डिजिटल मार्केटिंगचे उस्ताद आहात हे सिद्ध करायचं आहे. त्याकरता मार्केटिंगचे अस्त्र म्हणजे फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचं आहे. नुसते लक्षातच नाही तर ते इम्प्लिमेंट पण करायचं आहे. आणि तो फॉर्म्युला आहे आयडा. AIDA. ए म्हणजे अवेअरनेस, आय म्हणजे इंटरेस्ट, डी म्हणजे डिझायर आणि ए म्हणजे ॲक्शन. या व्यतिरिक्त तुम्हाला फनेलच्या स्टेजेसची सुद्धा माहिती पण असणे गरजेचं आहे. फनेलमध्ये 3 स्टेजेस आहेत. एक आहे टोफू, TOFU, मोफू, MOFU आणि तिसरा आहे बोफू, बॉटम ऑफ फनेल. वरचे म्हणजे तो वरचा फनेल, मधला फनेल आणि खालचा फनेल असे 3 स्टेजेस. आणि ह्या टोफूमध्ये तुम्हाला अवेअरनेससाठी ते स्टेज वापरायचे आहे आणि ते वापरण्याकरता तुम्हाला ब्लॉग, ॲडव्हर्टाइजमेंट याचा उपयोग करायचा आहे. आणि दुसरा भाग आहे म्हणजे मोफू, मिडल वन. त्याच्यात तुम्हाला कस्टमरचे इंटरेस्ट करण्याकरता त्या स्टेजचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बोनसेस किंवा तुम्हाला काही गिफ्ट्स वगैरे ह्याचे तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे. आणि बॉटम ऑफ फनेलमध्ये म्हणजे तिसऱ्या स्टेजेसमध्ये तुम्हाला तो स्टेज कस्टमरच्या परचेससाठी वापरायचा आहे. आणि त्याकरता तुम्हाला स्पेशल बंडलची ऑफर किंवा लॉयलिटीचे बेनिफिट्स असे कस्टमरला देऊन त्या स्टेजचा वापर करायचा आहे. ह्या सर्व माहितीचा आपण उपयोग केल्यास तुम्ही यशस्वी बिझनेसमॅन नक्कीच व्हाल व तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या समाजाचा, तुमच्या राज्याचा व देशाचा विकास नक्कीच होईल. आता तुम्ही हे 24 दिवस डिजिटल मार्केटिंगचे ट्रेनिंग पूर्ण केले आहे. पुढे असेच नवनवीन शिकत राहा, अपडेट होत राहा.
धन्यवाद.